नमस्कार मित्रांनो, IBPS क्लर्क 2026 ची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे. IBPSने यावर्षी क्लेरिकलच्या तब्बल 11,403 पेक्षा अधिक वॅकन्सी जाहीर केलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महत्त्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या आहेत, एज लिमिटेशन काय असणार आहे, क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, यासोबत तुम्हाला सिलेबस पॅटर्नमध्ये IBPSने काय बदल केलेला आहे, कारण मेन्समध्ये यावर्षी IBPSने थोडा मोठा चेंज केलेला आहे, तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि याचबरोबर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कट ऑफ मागच्या वर्षाचा किती होता आणि यावर्षी किती कट ऑफ जाऊ शकतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत तुमच्या ॲप्लिकेशन प्रोसेसच्या, ही तुमची 1 तारीखपासून ॲप्लिकेशन स्टार्ट होतात. 1 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 ही तुमची ॲप्लिकेशन डेट आहे. म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन इथून स्टार्ट झालेले आहेत. याचबरोबर तुम्हाला जी पेमेंट जी आहे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे, ते पण सेम डेटला तुम्हाला करायचं आहे, 1 ते 21 ऑगस्टपर्यंत. आणि जी तुमची PET एक्झाम होणार आहे ती सप्टेंबर 2026ला होईल. आणि जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे, प्रिलिमिनरी एक्झाम ती ऑक्टोबरमध्ये असणार आहे यावर्षी. आणि जे कॉल लेटर असतील ते तुमचे सप्टेंबरमध्ये IBPS डिक्लेअर करेल ऑफिशियल वेबसाईटवरती. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन, रिझल्ट तुमचा लागणार नोव्हेंबरला. आणि लगेच मेन्सचे जे तुमचे कॉल लेटर येतील ते नोव्हेंबरला, त्याच महिन्यामध्ये येतील. आणि ऑनलाईनची एक्झामिनेशन आहे मेन्स, ती डिसेंबरला होण्याचे चान्सेस आहेत. याचबरोबर जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट असेल म्हणजे मार्च 2027 पर्यंत तुमची सगळी प्रोसेस IBPS कंप्लीट करणार. म्हणजे तुमची डायरेक्ट जॉईनिंग मार्चपर्यंत होऊन जाणार, पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑल. सो अकॉर्डिंगली मग आपण यामध्ये बघूया की आजच्या सेशनमध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स IBPS मध्ये कुठल्या कुठल्या आहेत. म्हणजे IBPS जी आहे, जे IBPS इट्स नॉट अ बँक. IBPS का एक बॉडी आहे जी गव्हर्नमेंट या नॅशनलाइज ज्या बँक्स आहेत त्यासाठी एक ऑनलाईन एक्झाम्स कंडक्ट करण्याचं काम करते. मग IBPS मध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स कुठल्या कुठल्या असतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा काय असणार आहे, नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, वय मर्यादा किती असणार आहे. याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये आपण डिस्कस करणार एज्युकेशन क्वालिफिकेशन्स काय असणं गरजेचं आहे, याच्यामध्ये एक्झामचं स्ट्रक्चर काय असणार हे सगळं आपण, आणि कट ऑफ स्कोर वगैरे तुमचा किती असणार हे सगळं आपण डिक्लेअर किंवा आज डिस्कस करणार आहोत. तर मग पहिला तुमचा जो पॉईंट आहे तो आपण बघूया. बघा, याच्यामध्ये ज्या पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत त्या बँक ऑफ बरोदा आहे, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक्स, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, या अशा टोटल 11 बँक्स आहेत ज्या IBPS मध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स असणार आहे. म्हणजे तुम्ही ही जी क्लेरिकलची एक्झाम अपियर करणार तर तुमचं सिलेक्शन जे आहे ह्या 11 मधून एका बँकमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. याचबरोबर जे पे स्केल आहे, म्हणजे तुम्हाला जे कॉम्पेन्सेशन किंवा पे स्केल दिलं जाणार तुमच्या जॉब जॉईनिंग केल्यानंतर, जो तुमचं बेसिक सॅलरी आहे 24,050, म्हणजे हे तुमचं बेसिक पे स्केल आहे. ठीक आहे. नंतर तुमचं ते वाढत जे तुमचं इन्क्रीमेंट होतं तुमचं 64,000 पर्यंत जाणार आहे, 64,480 पर्यंत. आणि याच अकॉर्डिंग तुम्हाला जो CSA मिळणार आहे तो एलिजिबल फॉर अलाउन्सेस अँड प्रिरिक्विजिट ॲज पर द रूल्स ऑफ दी पार्टिसिपेटिंग बँक. बँकच्या ज्या बँक्स IBPS अंडर येतात त्यांच्या नियमानुसार तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस आणि परक्विजिट्स तुम्हाला दिले जातील. याचबरोबर जी तुमचे अलोकेशन आहे इज द ओनली फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन अँड द कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर वॅकन्सी. म्हणजे एक्झाम देऊनच तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होणार. याचबरोबर आपण काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहोत की काय काय याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. बघा, नॅशनॅलिटी आहे की यू मस्ट बी द सिटिझन ऑफ इंडिया. याचबरोबर तुम्हाला एजचा क्रायटेरिया जो आहे तो 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजेच कॅटेगरी वाईज तुम्हाला एजचं रिलॅक्सेशन मिळणार आहे याच्यामध्ये, की शेड्यूल कास्ट किंवा ट्राईब असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि जर अदर बॅकवर्ड क्लासेस असतील समजा OBC वगैरे तर त्यांना 3 वर्षाचं इथं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्याचबरोबर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यांना जे असणार ते 10 वर्षाचं असणार आहे. एक सर्व्हिसमॅन आणि जे डिवोर्स वुमेन असतील त्यांना अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया असणार आहे IBPSच्या. याच प्रकारे पुढे त्यांनी तुम्हाला अजून काही याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले ते आपण डिस्कस करूया. रिझर्वेशन बद्दलचा पॉईंट दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे व्हिज्युअल इम्पेअरमेंट कॅन्डिडेटसाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे IBPSने. ही जी नोटिफिकेशन आहे फुल नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. जे जॉईन नसतील त्यांनी जॉईन करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे, जिथे तुम्हाला पूर्ण ॲडव्हर्टाईज वाचायला मिळणार आहे. ऑटिझम वगैरे त्यांनी त्याच्याबद्दलचा क्रायटेरिया दिला आहे, मल्टिपल डिसेबिलिटीचा क्रायटेरिया आहे. याचबरोबर आपण पुढचा जो क्रायटेरिया याच्यात आहे तो आपण जाऊया. ओके, चलो यामध्ये आपण डायरेक्टली एज्युकेशनल क्रायटेरियाकडे आपण येऊया. एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे बघा, त्यांनी सांगितलं की डिग्री
इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीची तुमची डिग्री पाहिजे, ग्रॅज्युएट डिग्री. एनी इक्विव्हलंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. याचबरोबर तुमचं मार्कशीट जे आहे ते व्हॅलिड पाहिजे, डिग्री सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड पाहिजे, किंवा तुम्हाला अकॉर्डिंगली तुमचं ग्रॅज्युएशनची जी डेट पाहिजे, तुम्ही कधी ग्रॅज्युएट झालेली पाहिजे बघा. सो या अकॉर्डिंग तुम्हाला त्यांनी डेट्स वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर ऑल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स मेन्शन शुड बी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ज्या पाहिजे तुमच्या, आणि डिक्लेअर्ड ऑर तुमचा रिझल्ट जो आहे तो 21/8/2026च्या अगोदर तुमचा जो रिझल्ट आहे तो तुमचा डिक्लेअर झालेला पाहिजे. म्हणजे 26 ऑगस्ट ही 21 ऑगस्ट 2026 ही तुमची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. याच्या अगोदर तुमचे जो रिझल्ट आहे तो लागलेला पाहिजे ग्रॅज्युएशनचा. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे तरच तुम्ही याला ॲप्लिकेबल आहात, अदरवाईज नाही. सो नंतर तुम्हाला जो पुढचा क्रायटेरिया आहे, पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. पर्सेंटेज, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज बघा, तुम्हाला किती पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज सो अराइव्ड विल बी इग्नोर्ड. म्हणजे अशा प्रकारचे पर्सेंटेज त्यांनी इग्नोर केलेले आहेत 60-54 अकॉर्डिंगली. त्यानंतर ॲप्लिकेशन फीज आणि इंटिमेशन चार्जेस किती असणार आहेत बघा. 175 जे आहेत हे असणार आहेत SC ST आणि जे PWD कॅटेगरीमधले जे येणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 175 रुपये फीज आहे, आणि 850 रुपये ओपन आणि OBC कॅटेगरीसाठी असणार आहे. म्हणजे जनरल अँड ऑल अदर कॅटेगरीज त्यांच्यासाठी 850 रुपये फीज असणार आहे. याचबरोबर बँक ट्रान्झॅक्शन जे आहे तुम्हाला ते ऑनलाईन फीजमध्येच तुम्हाला पेड करावं लागणार आहे. देन आपण स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशनकडे येऊया. सिलेबस काय बघा. जो प्रिलिमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. पहिला इंग्लिश लँग्वेज, मॅथमॅटिक्स म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी, आणि यांचा जो वेटेज आहे तो ॲज इट इज मागच्या वर्षी जसा होता तसाच वेटेज आहे, काय याच्यामध्ये बदल नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 असणार आहे, 0.25, जी मेन्सला पण सेमच त्यांनी ठेवलेली आहे. नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत, इंग्लिशमध्ये 30 असतील, मॅथ्समध्ये 35 आणि रिजनिंग ॲबिलिटीमध्ये 35 असतील. जेवढे क्वेश्चन तेवढेच मार्क्स आहेत, आणि मॅक्झिमम तुमचे मार्क्स पण तेवढेच आहेत. टाईम अलोकेटेड, प्रत्येक सेक्शनला टाईम डिवाइड केलेला आहे. म्हणजे इंग्लिशसाठी 20 मिनिट्स, मॅथमॅटिक्ससाठी 20 मिनिट्स आणि रिजनिंगसाठी 20 मिनिट्स असणार आहेत. हा तुमचा प्रिलिमचा पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न. याचबरोबर तुम्हाला मेन्समध्ये आता त्यांनी थोडा चेंज केला आहे. IBPSने मेन्समध्ये काय बदल केलेला आहे, मेन्समध्ये त्यांनी चेंज केलेला आहे तो म्हणजे मार्क्स सिस्टममध्ये आणि टायमिंगमध्ये बघा. सो यामध्ये तुम्हाला जे मेन्समध्ये सब्जेक्ट असतील ते तुमचे 4 सब्जेक्ट असणार आहेत. ठीक आहे. जनरल पब्लिक फायनान्शियल अवेअरनेस असेल तुम्हाला. ठीक आहे. सो मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुमचं काय असणार याच्यामध्ये, इंग्लिशमध्ये असणार आहे, सगळे इंग्लिशमध्ये असणार आहे. इंग्लिश जे इंग्लिशमध्ये आहे बाकीचे पण इंग्लिशमध्ये असणार आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे किती असतील 40. मॅक्झिमम मार्क्स किती असतील तुमचे 50. याचबरोबर तुम्हाला सेक्शनल टायमिंग पण याच्यामध्ये आहे 20 मिनिटचा. मेन्समध्ये सुद्धा सेक्शनल टायमिंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सेम आहे जी प्रिलिम्स तुम्हाला 0.25 आहे तेवढीच आहे. जनरल इंग्लिश तुम्हाला 40 मार्क्स 40 क्वेश्चन्स आणि 35 मिनिट्स. रिजनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्हाला 40 मार्क्स आणि 40 क्वेश्चन 60 मार्क्स 35 मिनिट्स तुम्हाला रिजनिंगला असतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 मार्क्स म्हणजे 40 क्वेश्चन 50 मार्क्स असतील आणि 35 मिनिटचा तुम्हाला टाईम असणार आहे. सो असे टोटल 160 क्वेश्चन तुम्हाला असतील आणि 200 मार्क्स असतील. मागच्या वर्षी 155 मेन्स होती तुमची. यावर्षी त्यांनी काय केलेलं आहे, जे 5 क्वेश्चन्स आहेत 5 मार्क्स ते तुम्हाला रिजनिंगमध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत. तो रिजनिंगचा वेटेज इथं वाढलेला आहे. म्हणजे रिजनिंगचा जवळपास 10 मार्काचा वेटेज वाढला आहे. मागच्या वर्षी 40 मार्काला रिजनिंग होती. यावर्षी त्यांनी तुम्हाला 40 क्वेश्चन आणि 50 मार्क्स दिलेले आहेत, 35 मिनिट्स ठेवलेले आहेत. आणि मागच्या वर्षी जे म्हणजे जो टायमिंग होता तुमचा 120 मिनिटचा टाईम होता मागच्या वर्षी मेन्सला. या वर्षी त्यांनी काय केलं, इथं तुम्हाला 5 मिनिट्स तुम्हाला वाढवलेले आहे. म्हणजे 2 hours 15 मिनिट्स 15 नाही सॉरी 5 मिनिट्स म्हणजे 125 मिनिटाची एक्झाम असेल. आणि अकॉर्डिंगली तुम्हाला यामध्ये जे सेंटर्स आहेत अकॉर्डिंग टू स्टेट ही तुम्हाला मीडियम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामधून जर तुम्ही एक्झाम देत आहेत महाराष्ट्रामधून तर तुम्हाला याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी लँग्वेजमध्ये देता येणार एक्झाम. याचबरोबर आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. पेनल्टी फॉर रॉंग मार्क्स तुम्हाला जसं मी सांगितलं 0.25 हे रॉंग मार्क्सची, जे तुम्ही रॉंग आन्सर करा त्याला पेनल्टी असणार 0.25. याचबरोबर कट ऑफ जो आहे कट ऑफ स्कोअर हा तुमचा डिसाईड केला जाणार ऑनलाईन एक्झामिनेशन. आणि मिनिमम टोटल स्कोअर तुमचा किती आहे त्या अकॉर्डिंग तुमचा कट ऑफ स्कोअर डिसाईड केला जाईल IBPS द्वारे.
आणि लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LLPT. आता ही LLPT काय असते बघा, तुम्ही जर महाराष्ट्रामधून फॉर्म भरतायत, समजा एखादा नॉर्थ साईडचा स्टुडंट असेल, त्याला जर महाराष्ट्रामधून फॉर्म अप्लाय करायचा असेल तर त्याला मराठी वाचता येणं, लिहिता येणं आणि समजणं गरजेचं आहे. त्याला LLPT जे आहे ते द्यावं लागणार आहे. तुमच्या जर मार्कशीटवरती ऑलरेडी मराठी सब्जेक्ट मेन्शन आहे 10-12 मध्ये, तर तुम्हाला LLPTला अपेअर होण्याची गरज नाही आहे. जर नाही आहे तर मग तुम्हाला LLPT द्यावा लागणार आहे. सो LLPT म्हणजे काय, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, म्हणजे लँग्वेज टेस्ट केले जाणार आहे. आणि ज्या वॅकन्सी आहेत, एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला अकॉर्डिंग टू स्टेट वाईज तुम्हाला त्यांनी अप्लाय दिलेले आहेत याच्यामध्ये. त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होणार. देन तुम्हाला पुढील जो क्रायटेरिया आहे याच्यामध्ये, तर आपण जाऊया. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स प्रोड्यूस टू बी ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन जॉईनिंग. तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतील. ही संपूर्ण ॲड मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे ऑलरेडी. तुम्ही तिथून पूर्ण ॲड वाचू शकता डिटेलमध्ये. ओके, सो या सगळ्या इन्स्ट्रक्शन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हाऊ टू अप्लाय तुम्हाला कसं करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल IBPSची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.ibps.in, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळी प्रोसेस त्यांनी समजून सांगितलेली ॲप्लिकेशनची. त्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर हे सगळं तुम्हाला स्कॅन करायचं. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला स्कॅन करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला स्कॅन करायचं आहे. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग तुम्हाला सर्टिफिकेट जे तुमचे मेन्शन केलेले आहेत ॲप्लिकेशनमध्ये, हे तुम्हाला अकॉर्डिंगली तुम्हाला तिथं प्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे SSCचे 10 स्टँडर्ड ऑर इक्विव्हलंट सर्टिफिकेट तुम्हाला तिथं विचारतील, ते तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. ठीक आहे, यानुसार ही सगळी तुम्हाला संपूर्ण मी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती इथं एक्सप्लेन केलेली आहे. बाकी जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, सो हे सगळं आपण जे मेन आपण चेंजेस आहेत ते आपण बघितलेले आहेत. सो कॉल लेटर्स वगैरेची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. कॉल लेटर फॉर ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, हे तुम्हाला IBPS नोटिफाय करेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ओके, आणि जे मेन्स एक्झामचं सेंटर असेल तुमचं, ते एकच असणार आहे. तुम्हाला IBPS ते नोटिफाय करेल अकॉर्डिंग टू जसं तुमचा प्रिलिमचा रिझल्ट लागेल त्यानंतर. बाकी या सगळ्या ज्या आहेत वॅकन्सी अंडर CRP त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रासाठी ज्या वॅकन्सी आहेत त्या 1057 वॅकन्सी त्यांनी महाराष्ट्राला यावर्षी अलॉट केलेल्या आहेत. सगळ्यात जास्त वॅकन्सी उत्तर प्रदेशसाठी आहेत, 1700+ वॅकन्सी आहेत. 2 नंबर जे आहेत ते त्यांनी कर्नाटकला केलेले आहेत. 3 नंबरला महाराष्ट्र आहे, 4 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे, 5 नंबरला गुजरात आहे. अशा प्रकारे त्यांनी वॅकन्सीचं अलॉटमेंट दिलेली आहे. सो या प्रकारे आपण ही संपूर्ण ॲडव्हर्टाईज जी आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा चॅनलला. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला डेली नोटिफिकेशन जे असतील, आमच्या नोटिफिकेशन कुठल्या एक्झामच्या येत असतील किंवा कुठला पण तुम्हाला एखादा लेक्चर व्हिडिओ अपडेट केला असेल आम्ही, तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन YouTube चॅनलवरती मिळणार आहेत. सो या प्रकारे आपण या सेशन थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.